एक नंबर आणि खतरनाक असं वातावरण हे बघायला कुठे मिळणार ते तुम्हाला मी सांगतो। आता हे तर वातावरण काळमवाडीमध्ये बघायला मिळणार, जर तुम्ही बघितला नसला तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये सगळं वातावरण आणि कुठं कसं काय काय लागते ते सगळं सांगतो। फक्त तुम्ही व्हिडिओच्या राहा शेवटपर्यंत। आमचा प्लॅन ठरलेला 2 व्हीलर वरनं जायचा, कारण की ऊन एवढं कडक पडलेलं त्याच्यामुळे आम्ही कने 4 व्हीलरचं नियोजन केलो आणि सगळीजण गाडीमध्ये बसून कने आम्ही प्रवास सुरू केला। सर्वात पहिल्यांदा तर तुम्हाला 80 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट करून घ्यायला लागणार, जर तुम्ही इचलकरंजीकर लोक असलात तर। त्याच्यानंतर म्हणजे कने 4 व्हीलर इथं पार्किंग केला आणि आम्ही त्या एरियामध्ये पोहोचलोच बघा। सगळा जंगल भाग असल्यामुळे गाडी आत येऊ शकत नाही, तर आपल्याला पाळी मार्गच खाली जायला लागते। त्याच्यानंतर म्हणजे सगळा हे डोंगरी भाग असल्यामुळे कने सगळी वाट इथं कने अशी कच्चीच आहे बघा। आम्ही सगळी मिळून सर्वात पहिल्यांदा तर ही सगळी वाट कने पार पाडलीच बघा। तेवढ्यात आम्हाला जवळ आल्यावर धबधबा बघायला मिळालाच बघा। आता मग आम्हाला इथनं सगळं चालत जायचं होतं। मग सर्वात पहिल्यांदा तर कने पॅन्ट काढून घेऊया म्हटलं, आणि तर भिजली की अवघड होणार। इथं पण व्ह्यू बघण्यासाठी असा एक नंबर होता। मग हे व्ह्यू सोडून आम्ही पुढे पण व्ह्यू बघायला कने चालू केलो बघा। सगळं कने कडनं असं कने दगडावरनं पाय ठेवून ठेवून व्यवस्थित असं पुढे यायला लागते। इथं आले की तुम्हाला फक्त बघायला मिळणारच ती सीन खतरनाक असं। जर तुम्ही काळमवाडीला यायचं प्लॅन करत असला तर नक्की एकदा तुम्हाला यायला लागते मित्रांनो। आणि जर व्हिडिओ आवडला असला तर मित्रांनो पेजला फॉलो करायला नक्की विसरू नका। त्याच्यानंतर म्हणजे धबधब्यांपाशी फोटो वगैरे तर काढायला आम्ही सुरू केलो बघा। त्याच्यानंतर म्हटलं असं तर पाण्याचा व्ह्यू बघण्यासाठी कने एक नंबर आणि खतरनाक असा पेस आहे मित्रांनो। खरोखरच उन्हाळ्यात जर तुम्ही कुठे जायचं प्लॅन करत असला तर नक्की एकदा काळमवाडीला भेट घ्या।